मित्रांनो, दिवाळीच्या दिवशी तुम्हाला असे 3 दिवे लावायचे आहेत धनप्राप्तीसाठी। 11:30 तर 12:30 वाजता तुम्हाला असे 3 दीप लावायचे आहेत। हे पिंपळाचं झाड आहे। पिंपळाच्या झाडाजवळ नाही तर बेलाच्या झाडाजवळ, आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडाजवळ, तर कोणत्याही तिघी झाडांमधून तुम्ही कोणत्याही एका झाडाजवळ लावू शकतात। तर असे 3 चांगले भरून घ्यायचे। एक गोलवातीचा गणपती बाप्पा साठी, हा सरस्वती मातासाठी, हा लक्ष्मी मातासाठी। तर त्यामध्ये हे देसी घीचे गाईच्या तुपाचे भरलेले आहेत, चांगले भरून घ्यायचे। मग एक कमलगट्ट्याचा मणी टाकायचा त्यामध्ये आणि तिघांची पूजा करून घ्यायची। तर असे तिघांना प्रज्वलित करून घ्यायचे, त्यांची पूजा करून मनातल्या मनात आपल्या पितृंचं नामस्मरण करायचं। मग माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरी स्थिर लक्ष्मी राहू दे, अखंड लक्ष्मीची प्राप्ती हो, अशी तुम्हाला माता लक्ष्मीला, गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे। ज्या वेळेस आपण प्रार्थना करू तर हा आपल्या तळ हातावर हा दीपक पाहिजे, असा तळ हातावर घ्यायचे आणि मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे। मग दुसरा दीपक उचलायची, याची ज्योत आपल्याकडे पाहिजे। आता हा माझ्याकडे दिसत आहे पा, आणि नंतर ठेवताना असा तिकडे त्या दिशेने उत्तरेकडे तोंड करताना पाहिजे। हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे तिघी दीप आपल्याला प्रज्वलित करायचे आहे। पहिला गणपती बाप्पासाठी, दुसरा सरस्वती मातासाठी, हा तिसरा दीप उचलून माता लक्ष्मीला प्रार्थना करावी की माझ्या घरी धन धान्याने भंडार भरलेले राहे, कुबेर देवताचा आमच्या घरी, आमच्या परिवारावर आशीर्वाद राहायला पाहिजे, अशी पूर्ण तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि मग आपली झोली पसरवून कुबेर देवताला प्रार्थना करून ती झोली पसरलेली जी आपण काही मागितलेलं आहे महालक्ष्मीकडून, तर ती तशीच्या तशी घेऊन यायची आणि आपण जिथे लक्ष्मीची पूजा केली आहे तिथे झटकून ठेवायची, म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहील, यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता ही बेलाची जे फळ होतं तुम्हाला सांगितलं होतं मी लक्ष्मी पुराणमध्ये की बेलाचं फळ जर तुम्हाला कुठे भेटलं तर त्याचा बेलाचं फळ कापूर लोंगा टाकून जाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशी बारीक छाननीने छानून प्रदोषाच्या दिवशी म्हणजे शनी प्रदोष धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला शिवलिंगावर हे सर्व भस्म अर्पित करायचे, कुबेर मंत्र म्हणता म्हणता, आणि ही भस्म घरी घेऊन यायची। मग काही शुभ कामाला जाणार त्यावेळेस तुम्ही ही भस्म लावून द्यायची, या आपल्या गल्ल्यामध्ये लॉकरमध्ये ठेवायची, याच्याने स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते। मित्रांनो, आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान पण दान करायचं आहे यमासाठी, कारण की आपल्या परिवाराचं संरक्षण होण्यासाठी हा दीपदान करायचं।